नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र आकाश आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आकाश ट्रॅव्हलरमध्ये खूप महिन्यानंतरचा व्हिडिओ बनवला आहे आणि मी आता आलो होतो टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिरामध्ये आणि खूपच छान दर्शन झालं माझं तिथे. मंदिराचा जो परिसर आहे खूपच साफ, सुंदर आणि स्वच्छ आहे. मंदिरात गेल्यासुद्धा खूप प्रसन्नता वाटते. मी फर्स्ट टाईमच इथे आलो आहे मंदिरामध्ये, पण खरंच मला खूप आवडलं. म्हणजे मंदिर खूप छान आहे, खूपच सुंदर. मंदिरात प्रवेश करायच्या आधी आपण इथे पाय साफ स्वच्छ करून घेऊ. चल निवी आता वाजले दुपारचे 1:30 आणि आज आहे शनिवार आणि लकीली आज आम्हाला गर्दी नाही मिळाली इथे. मंदिरामध्ये फोटो आणि सेल्फी काढण्यास मनाई आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात व्हिडिओ शूटिंग आणि फोटो काढण्यास मनाई आहे, पण मंदिराचा जो वरचा मजला आहे तिथून तुम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ शकता. हा आहे मंदिरातील मागील भाग. गणपतीची मूर्ती आहे, त्याला जे प्रदक्षिणा आपण जे घालतो त्याचा मागचा भाग आहे. ते सुंदरसा तलाव आहे. मंदिराच्याच मागच्या बाजूला इथे मोरया स्वामी कॅटरिंग आहे, भोजनालय आहे. म्हणजे एक हॉटेलच आहे. हे मंदिराच्या अगदी मागेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्वेताला विचारा कसं जेवण आहे. कसं जेवण आहे. सगळ्यात जास्त काय आवडलं तुम्हाला? वांग्याचं भरीत श्वेताचं खूप फेवरेट आहे आणि तिला खरंच हे खूप आवडलं आहे. मी सुद्धा टेस्ट केलं आणि चव खरंच खूप टेस्टी आहे. आणि थालीचा जो रेट आहे तो खूपच म्हणजे बजेटमध्ये आहे. फक्त 150 रुपयाला थाली आहे. मंदिराच्या परिसरामध्ये हे छोटासा गृहोद्योग आहे. इथे मसाले, चटणी, पिठं, डाळ्या वगैरे आहेत. देवासाठी ज्या लागणाऱ्या ज्या सामग्री आहेत पूजेच्या, घरच्या देवाच्या, त्या सगळ्या इथे आहेत. आम्ही देवाऱ्यामध्ये ठेवण्यासाठी हे घेतलं आहे.
खूपच व्हरायटीचे इथे वस्तू आहेत त्या तुम्ही देवाऱ्यात ठेवू शकतात सजवायला. देवांच्या मूर्त्या सुद्धा भरपूर म्हणजे खूप व्हरायटीमध्ये आहेत. आता मी आलो आहे मंदिराच्याच बाहेर आहे हा सुंदरसा तलाव आणि तलावाच्या साईडलाच आहे गार्डन. तर आपण तिथे जाऊ, तिकडचं जरा परिसर एक्सप्लोर करू. तर हे आहे गणेश तलाव उद्यान.